सह्याद्री डिजिटल, आवाज सामान्य जनतेचा। राजगुरुनगरच्या इतिहासातली अतिशय वाईट, क्लेशदायक आणि दुःखदायक घटना आज या ठिकाणी घडलेली आहे। कार्तिकी आणि दुर्वा या सुनीलराव मकवाणे यांच्या दोन मुली, चिमुकल्या मुली, निरपराध मुली, या दोन उमलत्या कळ्या एका निरपराध अतिशय दुष्ट व्यक्तीनं, ज्यांना माणुसकी, मानवता, विचार ह्या गोष्टी ज्या व्यक्तीकडे नाही, अशा व्यक्तीने त्यांची जी हत्या केलेली आहे, त्यांचा जो अन्याय अत्याचार केलेला आहे तो अतिशय दुर्दैवी आहे। त्या व्यक्तीबद्दल एक प्रचंड चीड समाजामध्ये, घराघरामध्ये आज राजगुरुनगरमध्ये निर्माण झालेली आहे। कारण अशा प्रकारची घटना इतिहासामध्ये देखील या हुतात्मा राजगुरूंच्या भूमीत कधी घडली नाही। त्या व्यक्तीला अटक झाली असली, तो व्यक्ती परप्रांतातला जरी असला तरी या घटनेमुळं जे एक भयावह वातावरण तयार झालेलं आहे, विमुक्त जाती आणि भटक्या जमातीतले जे आमचे आदरणीय बंधू भगिनी नागरिक आहे, त्यांच्या मनामध्ये एक भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे। या समाजाचे नेतृत्व करणारे संजयजी कदम इथं उपोषणाला बसलेले आहेत। सकाळपासून ही घटना घडल्यानंतर ते लढा देत आहेत आणि शासनाकडे त्यांची मागणी आहे की जरी गुन्हे दाखल झाले असले तरी फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये ही केस चालली पाहिजे। त्या दुष्ट अशा नराधम व्यक्तीला फाशी शिक्षा झाली पाहिजे। हे कुटुंब जे आहे, मकवान कुटुंब, हे अतिशय गरीब आहे। सातकळस्थळच्या ग्रामपंचायतीच्या कचरा गाडीवरती काम करणारं, कष्ट करणारं हे कष्टकरी कुटुंब आहे। या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे, या कुटुंबाला आधार मिळाला पाहिजे। समाजाच्या हितासाठी शासनानं समिती तयार करून या समाजाचं कायद्याने संरक्षण करावं ही त्यांची मागणी आहे। या सगळ्या त्यांच्या मागण्यांना आमचा पाठिंबा आहे। ही घटना घडल्यानंतर सकाळी मी जिल्हाधिकाऱ्यांचा चार्ज संतोष पाटील साहेबांकडे आहे, त्यांच्याशी संपर्क केला, शासनापर्यंत ही माहिती पोहोचवण्याचं काम केलं। आमचे अनेक सहकारी सकाळपासून या सगळ्या प्रक्रियेमध्ये होते। आम्ही निश्चितपणानं या समाजाच्या बरोबर आहोत। या समाजाच्या सगळ्या मागण्या मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यापुढे आम्ही मांडू। चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे देखील आमची दुपारी या संदर्भात चर्चा झाली आणि त्यामुळं आज जी मागणी या ठिकाणी समाजाकडून आलेली आहे ती अतिशय रास्त आहे। कारण या समाजाबद्दलच्या अनेक घटना मध्यंतरीच्या काही काळात घडलेल्या आहेत आणि त्यामुळे या समाजाचं कायद्यानं संरक्षण झालं पाहिजे आणि या घटनेमध्ये फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये ही केस चालवून संबंधित जो अपराधी आहे त्याला फाशी शिक्षा झाली पाहिजे, तरच एक चांगला मेसेज समाजामध्ये जाईल। कारण बऱ्याच वेळा कायद्याच्या चौकटीमध्ये अनेक लोक त्या ठिकाणी सुटतात आणि मग अशा घटना घडण्याचं, दुष्कृत्य करण्याचं धाडस हे समाजातल्या काही लोकांचं वाढतं आणि म्हणून या घटनेचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतो। सगळे राजगुरुनगरवासीय या समाजाबरोबर आहे, या कुटुंबाबरोबर आहेत। सगळ्यांच्याच भावना सर्वपक्षीय त्या कुटुंबाबरोबर आहेत। आज दुर्दैवानं माहिती मिळाली की एका चिमुकल्या मुलीचा आज वाढदिवस होता आणि अशा दिवशी ही अतिशय घृण घटना, अतिशय निंदनीय घटना घडलेली आहे, ज्याच्याबद्दल माझ्याकडे बोलायला शब्द देखील नाहीत। आणि म्हणून उद्या आम्ही संजयराव आणि त्यांच्या मागण्या या संदर्भामध्ये तातडीनं चंद्रकांतदादा पाटील आणि देवेंद्रजी फडणवीस यांचं आमचं शिष्टमंडळ भेट घेईल, त्यांच्या कानावरती या सगळ्या मागण्या घालेल आणि या समाजाला कायद्यानं संरक्षण मिळावं यासाठी शासनाने समिती निर्माण करावी, फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये ही केस चालावी आणि संबंधित अपराधी व्यक्तीला तातडीनं फाशी शिक्षा व्हावी यासाठी आम्ही नक्की प्रयत्न करू।